नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणींना एक दिलासादायक अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी चुकलेला आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेला आहे. परंतु ही मुदतवाढ किती दिवसापर्यंत असणार आहे, याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, लाडक्या बहिणींना पुन्हा ई-के-वाय-सीला मुदतवाढ. नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे. फक्त चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांनाच 1 ते 31 मार्च पर्यंत सुधारणा करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा महिलांना होईल. बघा, 31 मार्च पर्यंत सुविधा, त्यानंतरही संधी नाही, त्यानंतर संधी नाही. ई-के-वाय-सी करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून राज्य किंवा सरकारी नोकरीत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे, याबाबतचा पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याने अनेक महिलांना लाभापासून वंचित राहावे लागणार होते. 31 मार्च पर्यंत अशा महिलांना त्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये पोर्टलवर सुधारणा करता येईल. मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही, याची सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. बघा, येत्या 31 मार्च पर्यंत म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत ही संधी आहे. पुन्हा ई-के-वाय-सी केल्यानंतर पुन्हा संधी दिलं जाणार नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एकूणच ज्या लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी चुकलेलं आहे, अशा लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा दुरुस्त करून घ्यावे, हीच या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना विनंती आहे. बघा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.